शहरामध्ये येतील तेव्हा त्याच्यावरचा ताण किती वाढलेला असेल ह्या सगळ्या यंत्रणेवरचा. त्यामुळे ते लवकरात लवकर विलिनीकरण जर त्यांनी करून टाकलं तर आपल्याला पुढच्या सोयी आणखी त्या दृष्टीनं नियोजन करता येईल. आता तिथं अनियंत्रित सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि त्या पुन्हा स्ट्रीमलाईन करणं फार अवघड असतं. त्यामुळे अशा गोष्टी प्रशासकीय स्तरावर फार लवकर झाल्या पाहिजे. ज्या पद्धतीने जागेचा प्रश्न आहे त्याच पद्धतीने सर्वात महत्वाचा प्रश्न मला जो वाटतो तो शहराच्या पाणी पुरवठ्याचा. आज आपण जर पाहिलं तर आज पाण्याचं नियोजन सुद्धा आपल्याला पुढील 15 वर्षात कसं करावं लागेल. आपल्या शहराला आज आपण धनेगावमधून पाणी घेतो, धनेगाव प्रकल्पातून काळवटीमधून घेतो. काळवटी हा फार छोटा प्रोजेक्ट आहे, जवळपास 1.41 MM³ पाणी त्यामध्ये लावतं. धनेगाव डॅम आजचीच परिस्थिती आपण सध्याची बघितली तर वाईट आहे. आज धनेगाव डॅममधून 60% पाणी एकटं लातूर उचलतं. म्हणजे लातूरची महापालिका जे आहे MIDC ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्या धनेगाव डॅमवर कळम एवढं मोठं शहर अवलंबून आहे, धारूर शहर अवलंबून आहे, केज अवलंबून आहे, म्हणजे इतक्या नगरपालिका अवलंबून आहेत. त्यामुळे पुढील काळामध्ये धनेगाव हा काय आपल्यासाठी रिलायबल सोर्स आताच लक्षात येते की तो रिलायबल सोर्स नाही. आणि काळवटी फार छोटे आहे तर ह्या काळवटीची कॅपॅसिटी वाढली पाहिजे पहिली गोष्ट. आणि दुसरी जो की बहुचर्चित गुट्टनाथ प्रकल्प आहे तो लवकरात लवकर मार्गाने आणला पाहिजे तर आपल्याला पुढचं नियोजन करणं शक्य होईल. आज शहरामध्ये सुमारे 12,000 नळ कनेक्शन अधिकृत आहेत, बोगस भरपूर असतात. ही 12,000 प्रति मानसी जे काय रोज पाणी लागतं ते जवळपास 135 लिटर पाणी प्रति मानसी लागतं. म्हणजे किती पाणी आपल्याला लागत असेल आणि त्याचं नियोजन करणं फार महत्वाचं आहे. एक तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शहराला जे आपण पाणी देतो ती जी वितरण व्यवस्था ती फार सदोष आहे. एक तर फार जुनी आहे. एक शहरामध्ये पाईपलाईन अशी आहे ज्याच्यावर 1941 ची पाईपलाईन आहे, त्याच्यावर लिहिलेलं 1351 फसली, म्हणजे निजामाच्या काळातली एक लाईन अजून आहे आपल्याला. आणि ह्या सगळ्यांना आपल्याला वितरण व्यवस्था आज आपल्याकडे पाणी जरी असलं तरी आपण रोज देऊ शकत नाही. जरी उद्या पाणी तयार झालं तरी 8 दिवसाच्या शिवाय आपल्याला पाणी देतात नाही, कारण ही वितरण व्यवस्था आपली चांगली नाही. जिथं तिथं लिकेजेस आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ही जुनी पाईपलाईन आता बदलली गेली पाहिजे, नव्यानं टाकली गेली पाहिजे. आणि त्यासाठी जे काय आहे ते सुजल निर्माण योजना म्हणून एक केंद्र सरकारची योजना आहे, राज्य सरकारचा त्यामध्ये सहभाग असतो. त्यातील पहिल्या टप्प्यातलं काम आपल्या नगरपालिकेमध्ये पूर्वी पूर्ण झालेलं आहे, ते म्हणजे सगळ्या टाक्या एकत्र जोडायचे. परंतु त्याचा दुसरा जो टप्पा असतो तो काय अजून मंजूर झालेला नाही, त्याच्यामुळे पुढील काम होत नाही. परंतु तो जर टप्पा मंजूर झाला तर ही गावातली सगळी पाईपलाईन बदलून जाईल आणि नव्या पाईपलाईन टाकल्या जातील. त्याच्यामुळे त्याचं नियोजन करणंही सोपं जाईल आणि हे बोगस कनेक्शन त्यावेळेस